भारताचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास स्वयंपाक करून जागतिक विक्रम रचलाय। नागपुरात सुरू असलेल्या मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमात विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास म्हणजे 2 दिवसाहून अधिक काळ स्वयंपाक केलेला आहे। या 53 तासात त्यांनी 1000हून अधिक शाकाहारी खाद्यपदार्थ तयार केलेत। नागपुरात मैत्री परिवारातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। विष्णू मनोहर यांच्या या विक्रमामुळे अमेरिकेतील शेफ बेंजामिन पेरी यांचा विक्रम मोडीत निघालाय। पेरी यांनी सलग 40 तास स्वयंपाक करून विश्वविक्रम रचला होता। मात्र विष्णू मनोहर यांनी त्यांच्यापेक्षा 13 तास अधिक स्वयंपाक करून हा विश्वविक्रम स्वतःच्या नावे केलेला आहे। कसं राहिला या पूर्ण 53 तासांचा तुमचा हा प्रवास खूप मजेशीर होता, छान होता आणि मजा आली। एकूण एक वेगळा एक्सपिरियन्स होता की आतापर्यंत जेवण तर मी सतत बनवलंच 30-35 वर्षापासून हेच काम करतो आणि रेकॉर्ड बनवल्यानंतर किंवा त्याच्या आधी एक तर घरची मंडळी विरोधात होती की हे असं काय वेगळं नेहमी करतो, त्याच्यामुळे मी खूप दिवस असं सांगितलंच नव्हतं कसं काय करतो, पण शेवटी एवढा मोठा निर्णय होता आणि तो सांगणं गरजेचं होतं घरी, म्हणून घरी सांगितलं। पहिल्यांदा विरोध होता, पण नंतर मात्र सगळं त्यांनी जबाबदारी घेतली, म्हणजे माझा भाऊ बहीण दोघंही भाऊ आणि मुख्य म्हणजे मैत्री परिवारानं त्याचं पालकत्व घेतलं। त्याच्यामुळे काय ते काम सिस्टमॅटिक झालं आणि पार पडलं। एकट्या दुकट्याचं काम नाही आहे एवढं नक्की। किती वेळेला याच्या आधी प्रॅक्टिस केली होती? काही 40-45 तासांचे 2-3 राऊंड तुम्ही प्रॅक्टिसचे केलेले आहेत? 3दा प्रॅक्टिस केली। प्रॅक्टिस म्हणजे एकदा तर गंमत म्हणून घडली ती। दिवसभर शूटिंग करून मी एअरपोर्टला गेलो, एअरपोर्टला काही झोप आली नाही, मग फिरत बसलो आणि दुसऱ्या दिवशी रेग्युलर घरी येऊन कामाला लागलो। म्हटलं अरे आपण एवढे तास राहू शकतो, मग आपण करू, पण ती प्रॅक्टिस वेगळी आणि हे पण मी तशी प्रॅक्टिस केली। मग कामाची प्रॅक्टिस केली, दिवसभर शूटिंग, त्याच्यानंतर मी एअरपोर्टचं इंटरनॅशनल एअरपोर्टला आमच्या काही मित्रांची कॅन्टीन्स आहेत त्यांच्याकडे जाऊन रात्री किचनमध्ये काम केलं आणि नंतर मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पासून शूटिंग। आणि शूटिंगमध्ये असं असतं की मी वन मॅन आर्मी असल्यामुळे मला आराम नसतोच आणि शूटिंगमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की बाबा शूटिंग करताना आम्हाला जो ब्रेक मिळतो तो ब्रेक घेत नाही मी कधी, एक तर मी जेवतही नाही आणि ब्रेकमध्ये मी माझी काही रेसिपीज पहिले करून ठेवतो जेणेकरून सोपं जावं। अखेरचा प्रश्न, ज्यांना या क्षेत्रातलं गुरु मानलं त्यांच्या समक्ष आज विश्वविक्रम करताना किती आनंद होतो? म्हणजे ते सकाळी एकदम दिसले मला 10 वाजता, पण मी हातातलं काम सोडून अरे म्हटलं कामात काका आले, स्पीचलेस होतो। गुरु स्वतः आहेत, शिष्याला असा विक्रम करताना काय भावना आहेत? मी गुरु नाही आहे, आम्ही दोघंही एकाच माळेचे मणी आहोत, पण हा विश्वविक्रमी आहे, मला अजून विश्व गाठायचं आहे, एवढाच फरक आहे। आणि सगळ्यात मनापासून, म्हणजे माझे वडील जसे मनापासून जेवण बनवायचे तसा प्रत्येक वस्तू मन लावून मनापासून बनवतो। ह्याच्या हातात शेफची जादू आहे, जादूगर आणि शेफ दोन्ही एकत्र असतील तर त्याचं नाव आहे विष्णू मनोहर। तर विष्णू मनोहर यांचा हा मनोहारी प्रवास विश्वविक्रम पूर्ण करून आता थांबलेला आहे आणि फक्त नागपूरचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारताचं नाव त्यांनी जगामध्ये कुठेतरी पोहोचवलेलं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।